पूज्य बापूजींना अभिप्रेत पिढी घडवण्यासाठी अहोरात्र प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षकांना मी अभिवादन करतो। फार सुंदर सोहळा आहे आणि यामागे खूप कष्ट आहेत। सुनीता, कांचन, फरीदा, मी सगळ्यांचं नाव घेत नाही, पण फार मेहनत घेतली। फार सुंदर सोहळा आहे। 1991 साली आपण बाहेर पडलो, ती विद्यार्थी म्हणून कुणाला आयडेंटिटी नव्हती, ओळख नव्हती स्वतःची, पण आज असा क्षण आलाय, एक सुवर्ण क्षण, की आज आपण परत सगळे विद्यार्थी झालोय आणि ते शक्य झाले आपल्या गुरुजनांच्यामुळे। सगळे इथे उपस्थित आहेत। खूप आठवण आहेत माझ्या शाळेबद्दल, पण मी सचिनच्या आईपासून सुरुवात करतो। फार प्रेमळ पण कडक शिस्त। सचिन, संगीताताई, दादू सगळ्यांच्यावर फार विशेष लक्ष असायचं। बाबर मॅडम मराठी शिकवायच्या आणि खूप लिहायला द्यायच्या। कधी कधी आम्ही कंटाळून म्हणायचं काय काय, पण मॅडम खूप चतुर होत्या। मॅडम म्हणायच्या रेडिओ एकदाच बोलतो। TK सरांच्याकडे पाहिलं की मला तर माईक आणि पीटी लक्षात येते आणि सर्व विद्यार्थ्यांना एक विशेष सूचना असा एक सर तुमचा टोन होता, तो कायम लक्षात राहतो। बाबांच्याकडून तर काय रोजच शिकत असते घरामध्ये अजूनही। HT पाटील सर कडक शिस्तीचे सर, खूप प्रेमळ, माझ्यावर विशेष त्यांचं लक्ष असायचं। सर तुमच्याकडे एक खूप एनर्जी होती आणि आजही तशीच आहे ती तशीच राहू देत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। सपकाळ सर कडक शिस्तीचे सर म्हणून फार म्हणजे प्रसिद्ध होते। खूप जणांनी मार खाल्ला सपकाळ सरांचा। कोंबडे सरांचा मी खूप मार खाल्ला, कारण मी ज्यावेळी कधी सर वर्गामध्ये यायची तेव्हा मी बेंचवरच असायचो। खूप मार खाल्ला आणि जसं पंढरी सांगत होता मगाशी की पंढरीची पाठ त्याला कोणताही त्रास नाही, तसं मला पण त्रास नाही, त्याचं श्रेय जातं कोंबडे सरांना, कारण खूप मार खाल्ला। परत एकदा विशेष अभिवादन सगळ्यांना आणि विशेष आभार संयोजकांचे, आयोजकांचे। खूप कष्ट घेतलं, खूप सुंदर सोहळा झालाय आणि आनंदाचा क्षण आहे, तेवढाच भाग्याचा पण क्षण आहे, कारण आपल्या सगळ्यांना आज आपल्या प्रिय गुरुजनांच्या बरोबर वेळ घालवायला मिळाला। तुम्ही सगळे आलात। विशेषतः महिला वर्ग फार अवघड आहे त्यांना येणं, खूप जबाबदारी असतात, सगळे खूप लांबून आलेत, पुणे, मुंबई, औरंगाबाद। तुम्ही अक्षरशः म्हणजे मला माहित आहे की एवढं इझी नाही आता तुम्हाला येणं वगैरे, पण तुम्ही आवर्जून आलात। हे तुम्ही आयुष्यभर व्यक्त केलेच एक पिढी घडवण्यासाठी, पण त्यापेक्षा पण जास्त आज तुम्ही खास आमच्या प्रेमासाठी आलाय। परत एकदा तुमचे खूप खूप आभार। थँक्यू सो मच।